नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आला आपण खर्डे तालुका पंढरपूर तुकाराम काटकर यांच्या गोठ्यावर जाणून घेऊ त्यांचं गायीचं नियोजन कसं असते, शेतकऱ्याला फायदेशीर व्यवसाय आहे का, हे किती दिवसापासून या व्यवसायात उतरलेत. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. तुकाराम ज्ञानेश्वर काटकर, राहणार खर्डी, तालुका पंढरपूर. सध्या आपल्याकडे 7 गायी आहेत. साधं दूध आहे किती आणि त्याच्यात दुधाचे आता सध्या 4 आहेत. 4 आहेत का? आणि 2 म्हणजे अशा गाभ आहेत, गाभण अशा मोर आहेत. सध्या किती जाते संकलन काय एका टायमाला? आता सध्या 30 ते 40 लिटर दूध आहे एका टायमाला. अरे तुम्ही व्यवसाय किती दिवसापूर्वी सुरू केला? नाही 1 वर्ष झालं फार तर. आपण ह्या 4-5 गायी आणलेली आहेत नवीन असल्यामुळे. आता नवीनच चालू केलेलं आहे. ह्या व्यवसायात उतरण्याचं कारण काय? म्हणजे ह्या व्यवसाय म्हणजे शेतीला पूरक असा व्यवसाय आहे आणि आपल्याला डाळिंब पण येणं झालं ह्या भागात जरा थोडंसं. मग म्हणलं आपलं काहीतरी पीक मका ही आपल्यात येते, मग त्यानंतर हा व्यवसाय करायचा ठरवलं. शेतीला जोडधंदा म्हणून समजा दोन्ही पण होते आणि आपल्याला जवळच्या जवळ होते ना, वैरण आणता येते आपल्याला. आता नवीन झालाय म्हणा तुमचा गोठा, साधारण भराय चालू आहे गाय. हे 5-6 महिने झाले आपलं ही चालू आहे की अजून बरंच काय काय करायचं आहे. आता घेताना तुम्ही गाय कुठल्या प्रकारच्या घेतल्या आहे? काही याच्यामध्ये आहेत, काही साध्यात आहेत. मग साधारण किती किमतीनं त्यावेळी घेतल्या तरी किंवा आता या वर्षाच्या म्हणजे किंमत वाढलीच होती गायींची, मार्जिन घालतले तरी आपण काय 80 काय 85-70 पर्यंत घेतले. घेताना सगळ्या शेतकऱ्याकडून घेतल्या का काय व्यापारी? शेतकऱ्याकडूनच घेतलेले आहेत. व्यापारी म्हणजे काहीतरी एखाद्याला फसवणूक होऊ शकते म्हणून बाजारात गेले नाही. आता तुम्ही सगळ्या जास्त तुमच्याच गोठ्यात ज्यादा दूध देणारी गाय किती लिटर देते साधारण? 11-12 लिटर देते गाय. 11-12 लिटर एका टायमाला. आता तुमच्या गायीला खाण्याचं काय चारा काय काय असतं? खाण्यामध्ये असतं सरकी गेल्यानंतर 3 महिने जास्त बहराच्या काळात सरकी थोडी, आणि 1-1.5 शेर पेंड समृद्धी, आणि नंतर भरडा असतो मापटा म्हणजे अर्धा शेर, अशा पद्धतीने असते. समृद्धी काय रेंज चालू आहे ती प्राईस? आता 1700-1700 पर्यंत देतात. म्हणजे लोकल मार्केटमध्ये मिळते. त्यांना वैरण काय काय असते गुरांना? वैरणमध्ये वाळला चारा बी असतो आणि मक्याचं ते आपलं कुट्टी केली जाय थोडा, आणि थोडासा कडबा दिसत कडबा पण असतो. आता सध्या कडब्याचा दिवस नाही, मग सध्या ही चालू आहे मग. वाळल्या वैरणीचा फायदा काय? वाळल्या वैरणीनं चारा खात्यात, पाणी पितात आणि रवत करणं म्हणजे दोन्ही मिसळून ठेवल्यानंतर फरक पडते. गाई शाबुदी राहते. सध्या जरा हे पावसाळा असल्यामुळं थोडे हे झाले. वाळल्या चारा एक गरज आहे पावसाळ्यात. पावसात पाहिजे पण काय कमतरता असल्यामुळे. आता तुम्ही पेंडी कशी ठेवता का म्हणजे गायींना? पेंड थोडंसं म्हणजे सरकी थोडी सुकी करून ओबड म्हणजे पाणी न वतता जरा थोडं वलसर करून ठेवायचं. त्यानंतर ती खाल्ल्यानंतर चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतो. पाटी ठेवता कसं? पाटीमध्ये काय शेतकरी डायरेक्ट वैरणी टाकतात, मग काय जणांचं ज्या त्या प्रमाण असतं शेड्यूल गरवांचं. बरोबर. आता दिवसात वैरणी किती करता तुम्ही गायीला? 3 वेळा. साधारण एका टायमाला किती किलो साधारण वैरण टाकतात? साधारण 15 ते 20 किलो एका टायमाला असते. 15 ते 20 किलो. गायीला दुसरी म्हणजे कायमस्वरूपी मकवानच हे असं असते वैरण का दुसरं काय का जसं ज्या वेळी मिळेल ती घालायचं? कसं असतंय 4-6 महिने म्हणजे मार्चपासून पुढं 2 महिने 1-2 महिने थोडं मकवानाची कमतरता असते. त्या टायमात आपण मुरघास बॅगा बनवून ती थोडं, आणि वाळलं काय थोडं म्हणजे, आणि होंडी असते आपल्याकडे सध्या काय. मुरघास परवडतो मी करण्यात? कसं पैसे भांडवल लय गुंतून राहते म्हणते ती माणसं. मुरघास परवडतो पण प्रमाणापेक्षा जास्त थोडा करत आपल्याला लागेल तेवढाच करायचं ना, जास्त कशाला. वाटलं पण होण्याचे चान्सेस असतात पाऊस पाण्यामुळे. बॅगा ही काय खराब निघते तुमची? बॅगा चांगल्या तऱ्हेने बांधून ठेवल्यानंतर आणि खाली मीठ वगैरे टाकल्यानंतर काहीच अडचण येत नाही. आणि चांगल्या क्वालिटीची बॅग आणि आतली पिशवी येणार चांगला वापरलं का अडचण येत नाही. आता तुमची गाय येल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही गाय भरता? येल्यानंतर साधारण 3ऱ्या ते 4थ्या महिन्यात आपण गाय भरतो. म्हणजे 2 महिन्यात तरी 3 महिन्यात तर आपण आधी पिळतोच. वाप आल्यानंतर 1-2 जिरवतोच. मग आता गाय भरल्यानंतर ती माणसं आटली गाय ती रेस्ट किती दिवसात देतात? रेस्ट 60 ते 65 दिवसाची द्यायला लागते. 7व्या महिन्यात आपण म्हणजे शेवटपर्यंत आठवतोच.
त्यात काय गोळीपेंड हे वगैरे काय कुठली चारता? त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा एक 8 दिवस तर पहिल्यांदा काही देत नाही, कारण दूध वाढतं ही होणे म्हणून. परत नंतर ना आपण डाळाची फिडची D6 चारतो, किंवा आपण दुसरी एक आहे सोनाईची गाभांसाठी, ती पण चांगल्या पद्धती आहे. आता धार काढाय मिल्क मिशन आहे का नाही? मी कमिशन आहे सध्या, हं. पण थोडं आता म्हणजे पावसामुळे हे झाले. हां, ते गाय कालवाडी सांभाळता तुम्ही? कालवाडी घरचीच तयारी बरीच केलेली आहे आता यंदा, म्हणजे 4-5 तर आहेत, 4 तर केलेले आहे ती. त्यांना दूध ही किती चालतं? 5-10? दूध साधारण 3 ते 4 लिटर एका टायमाला लागते, कारण कमी ठेवल्यानंतर ते पोचले जात नाही, वाढ होतच नाही. तुमची कालवड गोट्यात आता सांभाळल्यानंतर किती दिवसापर्यंत असे गाभण जातात बारकेपणापासून? बारक्यापणापासून त्याला लागते वर्ष ते 1.5 वर्षाच्या आसपास जाते गाभण जात सर्वसाधारण. चांगले जर सांभाळले तर थोडाफार फरक पडू शकतो, एक 10 ते 11 महिन्यामध्ये येऊ शकते. म्हणजे ज्या त्या सीझनमध्ये बघा, सीझन आणि वातावरण खाणे हिरवा चारा हे भरपूर असला म्हणजे काय अडचण येत नाही बारक्याला सुद्धा. आता ह्याला जोडधंदा काय गायींना? गायींना जोडधंदा म्हणलं तर आता कोंबड्या पण करत होतो सध्या, आता थोडं म्हणजे विकले गेले ते, कुक्कुटपालन बी होतं. कुक्कुटपालन पण करत होतो. शेती काय आहे यांना क्षेत्र? शेतीचे क्षेत्र आपल्याला थोडं अल्प आहे, 1.5 एकर आहे. गायीला सगळंच असेल. सात्यातमध्ये आपण हंडी घास आणि थोडासा ऊस लावलेला आहे, अशा पद्धतीने केलं आहे. विकत वैरण घेता नाही काय? विकत फार तर एक 8 ते 15 दिवस, म्हणजे आपल्याकडे जर तुटडा बसला असेल तर बाहेर विकत घेता. विकत घेऊन परवडत आहे गायीला चारे? विकत तसे अडचण बघून म्हणजे करतो आपण, त्यामुळं एवढं फारसं आपण फार विकत घेतच नाही. 15 ते 20 दिवस तेवढं 2-4 महिन्यातून 3 महिन्यातून आपल्याला असं म्हणजे आपल्याला थोडा टाइम लागत असेल तरच मग. म्हणजे सध्या तर तुमच्याकडं तयारच असते, मग थोडं एक टायमिंग लागलं तर मग तेवढ्या पुरतच घ्या. तेवढ्या पुरतं एक ती 2 प्लॉटमध्ये एक 15 ते 20 दिवसाचा गॅप पडला तर तेवढं. दुधाला काय रेट चालू आहे? दूध आहे सध्या 27 पासून 34 ते 35 रुपयेपर्यंत रेट आहे. तुम्हाला किती पडतो काय? साधारण आपल्याला 30 ते 32 रुपयेपर्यंत आहे. परवडतोय का तेवढ्यात? आता सध्या थोडंसं महाग आहे, परंतु बरं आहे. बरं आहे म्हणजे 30पर्यंत आहे म्हणून बरं झालं आहे. मध्ये फार कमी होत आहे, 25-26 होता. तुमची काय असे कितीपर्यंत मिळावं काय? तसे म्हणायला गेलं तर गेल्या वर्षीची परिस्थिती आणि ह्या आताची परिस्थिती फरक पडल्यामुळं गेल्या वर्षीसारखा जर दर असेल तर मग उत्तम व्यवसाय होऊ शकतो अतिशय चांगल्या पद्धतीने. ती काय सरकारी काय अनुदान वगैरे 5 रुपये म्हणते, ती काय अजून काय आलेलं नाही, अजूनपर्यंत मिळालं नाही तुम्हाला? कोणालाच मिळू शकलं नाही, मिळलंच नाही खरेडीमध्ये. मिळेल का नाही आता? तर आता म्हणतात की 8-4 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. मग आता त्या पुढं काय होतंय काय. आता तुम्ही म्हैसी सांभाळता, म्हणजे कशा पाहिजे एकच तेवढी सांभाळायचं कारण? एक आपल्याला कसं आहे, ह्या घरातून आपल्याला जी जाते तेवढंच आपल्याला लागेल तेवढं, ना काय थोडं जाईल ते आपण घालतो डेअरीमध्ये. मग म्हशी परवडते का गाई परवडते का? म्हैस जर 5-7 लिटर दूध देत असेल तर चांगल्या प्रकारचे गाई परवडते, म्हशी पण परवडतात. म्हणजे दोन्ही चालते, चांगलं आहे. पण परंतु त्या मापानं रेंजमध्ये ती पिळलं पाहिजे, आणि ते आपल्याकडे चारा असेल त्याच्या पद्धतीने ते आपल्याला करू शकतो. आता एक गोठा किती झाला बांधून तुम्ही? गोट्याला जरा साधारण 2 ते 3 महिने झाले. 2-3 महिने. किती खर्च आला साधारण 2 लाख रुपये गेले. 2 लाख रुपये. तुम्ही जी आम्हाला माहिती दिली ना त्याबद्दल तुमचं धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संवाददर्शी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.